तर आज आपण जाणार होतो आपल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी म्हणजेच किल्ला शिवनेरी. तिथे जायला आम्हाला 1 ते 1.5 वाजला, कारण आमची जी बुलाबाई होती ती कधी आमच्या गाडीवर यायची, कधी पप्पाच्या गाडीवर जायची, कधी आमच्या गाडीवर यायची, कधी पप्पाच्या गाडीवर यायची, म्हणून आम्हाला थोडा वेळ झाला. तर किल्ल्याच्या पायथ्याशी पोचल्यानंतर आमची बुलाबाई निघाली त्यांच्या पप्पाचं बोट पकडून किल्ला चढायला. या किल्ल्यावर चढताना तुम्हाला लागणार 7 दरवाजे, ते म्हणजे पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, 6वा फाटक दरवाजा आणि शेवटचा म्हणजे कुलाबकर दरवाजा. तर दरवाजे ओलांडत असताना आमची बुलाबाई थोडीशी थकलेली होती, त्यामुळे तिने थोडासा झाडावर रेस्ट केला आणि आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यावर आम्हाला लागले सगळ्यात पहिले म्हणजे धान्याचे कोठार. तुम्ही बघू शकता इथे धान्य वगैरे ठेवण्यात येत होते आणि याची माहिती आम्हाला दिली आमच्या भाऊजींनी. धान्याचे कोठार बघून झाल्यानंतर आम्ही निघालो महाराजांच्या जन्मस्थानाकडे. जन्मस्थानाकडे जाताना आम्हाला दिसल्या नेहमीप्रमाणे पाण्याच्या टाक्या प्रत्येक गडावर तुम्हाला दिसतील, जिथे पाणी वगैरे साठवून ठेवण्यात होते पिण्यासाठी. पाण्याची टाकी ओलांडल्यानंतर आम्हाला झाले महाराजांचे आणि जिजाऊ मातेचे दर्शन. आणि आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे, ज्या देवीच्या नावावरूनच आपल्या महाराजांचे नाव जिजाऊ मातांनी ठेवण्यात आले होते. ती क्लिप मी घेऊ शकलो नाही, कारण माझ्या मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. महाराजांचे आणि जिजाऊ मातेचे दर्शन घेतल्यानंतर थोड्याच दुरीवर होते महाराजांचे जन्मस्थान. तिथे गेल्यावर आम्ही बघितली की रांग लागलेली होती, कारण लोक महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. 5 मिनिटाच्या वेळानंतर आम्हाला महाराजांचे दर्शन झाले आणि समोर महाराजांना बघून डोळे आणि मन दोन्ही भरवून गेले आणि बाजूचा पाळणा बघून महाराजांचे बालपण कसे असावे असा मनाला प्रश्न पण पडला. आणि त्यानंतर आम्ही निघालो कडेलोट पॉईंटकडे. कडेलोट म्हणजे काय, तर कडेलोट म्हणजे महाराजांच्या काळात जे लोक गुन्हा वगैरे करत होते त्यांना जी शिक्षा देण्यात होती ती त्यातली एक शिक्षा म्हणजे ही कडेलोट. आणि कडेलोट तुम्ही बघू शकता, जसं की हा कडा जो आहे तो सरळ उभा असा आहे. आणि मी आपणास एक विनंती करतो, ते म्हणजे लहान मुलांना इथून वाकून वगैरे बघू देऊ नका, कारण हा पॉईंट खूप डेंजर आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय भवानी, जय शिवाजी.